रेसिड्यू फ्री प्याज के उत्पादन में सफलता हासिल करने वाले किसान गोरक्ष लांडगे इन्हें हाल ही में मिलेनियर फार्मर्स ऑफ इंडिया पुरस्कार से सम्मानित किया गया है। गोरक्ष जी का ये मानना है कि यह सफलता पूरी तरह से बायोमी के मार्गदर्शन से ही संभव हुई। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गोरक्ष लांडगे। तुम्ही जो आज माझ्या हातात जो कांदा पाहता हा जवळजवळ 10 महिन्याचा कांदा आहे आणि हा जो कांदा आपण गेल्या वर्षी उत्पादन केलेला होता। विशेष म्हणजे रेसिड्यू फ्री आणि ह्या ज्या कांद्यामुळेच मला दिल्लीमध्ये रेसिड्यू फ्री केल्यामुळे मिलेनियम फार्मर्स ऑफ इंडिया सन्मान मिळाला। 2 वर्षापासून मी बायोमीच्या संपर्कात आहे आणि त्या बायोमीच्या संपर्कामुळे हे रेसिड्यू फ्री कांद्याचं उत्पादन आम्हाला करणं शक्य झालं। आणि जर प्रत्येक शेतकऱ्याने जर हा असा रेसिड्यू फ्री उत्पादन मोठ्या प्रमाणावर जर केला तर आपल्याला इतर देशामध्ये कांदा निर्यातीला आपल्याला सपोर्ट मिळेल। आणि त्यासाठी आता ह्या वर्षीचं पण माझं नियोजन 4 एकरचं नियोजन आहे रेसिड्यू फ्री। तर त्यासाठी मी सुरुवातीला 9 डिसेंबर रोजी कांद्याची लागवड केली। समोर जो प्लॉट दिसतोय पहा। बायोमी प्रोडक्ट्स अपनाने के बाद से उनके खेत में उगाए जाने वाले सभी उत्पादों की गुणवत्ता और मात्रा में तेजी से सुधार देखने को मिला है। आंबवणीच्या वेळेस फॉस्फेटरी हे सोडलं तर त्या फॉस्फेटरीमुळे काय जे आपली कांद्याला जी मर वगैरे होणार असती ती पण थांबली गेली। आणि त्याचबरोबर नंतर जे दुसरं ॲप्लिकेशन आम्ही केलं, दुसरं ॲप्लिकेशन ड्रिंचिंग स्पेशल। तर ड्रिंचिंग स्पेशलचं असं आहे का जे मूळ वाढ व्हायला पाहिजे, ज्या म्हणजे ग्रोथ बरोबरच ती जमिनीत कांद्याचे मूळ वाढ पण त्याच्यामुळं झाली। आणि हे सगळं करत असताना तुम्ही एक पाहता 15 दिवस तर कांदा वरून पात कापतो आपण आणि आज हा म्हणजे 15 दिवस तर एकदम सुप्त अवस्थेत होता, पण आज ही 15 खरी त्याची ग्रोथ ही 15 दिवसाचीच आहे। म्हणजे इतका 1 महिना आणि 1 दिवसाच्या कांद्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रोथ आहे। आणि त्याचबरोबर आज मी त्याला ऑल फिक्स सोडलेलं आहे। ज्यावेळेस आपण गोल वगैरे मारलं, थोडा ट्रेस बसला होता, फॉलियर स्प्रे घेतल्यानंतर ही चांगल्या प्रकारे त्याला रिझल्ट आला। बायोमी प्रोडक्ट्स के उपयोग से मिट्टी की गुणवत्ता में भी उल्लेखनीय सुधार हुआ है, जिससे फसलों की वृद्धि और स्वास्थ्य में स्पष्ट बदलाव देखा जा सकता है। आता 2 वर्षापासून आपण जी जीवाणू सोडतो, आता प्रत्येक शेतकऱ्याचं काय होतं का एका ठिकाणी 200 लिटर म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या सोयीसाठी आपण काय केलं, एक 40 लिटरचा ड्रम घेतला आणि प्रति 40 लिटरला 200 मिली ह्या प्रमाणात आपण एकरी जे 2 लिटर सोडायचे जीवाणू। त्या पद्धतीने हे 200 मिली टाकून हे प्रत्येक ज्यावेळेस आपण पाणी असतो त्या ठिकाणी ड्रम ठेवला तरी मी एकदम सुकर असं सोडायला जातं। आणि हे जे पडते हे जे जीवाणू पडतात, हे जे तुमचे जीवाणू येतात एका थेंबाबरोबर कोटीनी जीवाणू जातात आपल्या तुमच्या जमिनीला आणि त्याच्यामुळे आपली जी जमीन आहे ती सुपीक होण्यास मदत होते। आणि जे काही आपले जे खतं ज्या तुम्हाला 4 बॅग टाकायच्या तिथे तुम्ही 2 बॅग टाका, पण त्या सगळं उपलब्ध करण्याचं काम हे जीवाणू मोठ्या प्रमाणावर करतात। बायोमी के टेक्निक्स की मदद से उगाए गए प्याज का स्वाद और आकार दोनों ही बेहतरीन है। ये प्याज एक्सपोर्ट के लिए भी परफेक्ट है। ये सब गोरक्ष जी की मेहनत और बायोमी टेक्निक्स के प्रभावशाली उपयोग का परिणाम है। 3 वर्षाच्या अगोदर म्हणजे नाही का एक स्प्रे जर घ्यायला तर 2 आणि 3 हजारात एकदम हाय स्प्रे एकदम ते 2 आणि 3 हजार रुपये लिटरचे, ते गरज नाही। आणि उत्पादन खर्च आता सुफ्लोचं आणि बॅसिफ्लोचं तुम्हाला सांगतो, एकरी जर आपल्याला जर मारा ठरलं सुफ्लो 800 मिली लागतं आणि बॅसिफ्लो 800 मिली। 800 मिलीची किंमत जाते 300 रुपये आणि सुफ्लोची जाते 300 रुपये। ह्या प्रमाणात आपला 1 एकरचा स्प्रे होऊन जातो। आणि दुसरी गोष्ट अशी का आज कोण मार्केटमध्ये गेल्यानंतर असं असतं का तुमचा ते सांगणार तुमचा पाण्याचा पीएच जादा वाढला आहे, तुम्ही त्याच्यासाठी पीएच मेंटेन करणारं औषध घ्या। त्याच्यानंतर कांद्याची पात हे असती निरगुळी असती, त्याच्यासाठी तुम्ही स्टिकर घ्या। आता हेच जर तुम्ही घ्यायला गेलं तर यालाच आपल्याला 500-600 रुपये तर याच्यातच खर्च होतात। त्या प्रमाणात आपले हे सुफ्लो आणि बॅसिफ्लोचा तुमचा 600 रुपयात 1 एकरचा फवारा होऊ शकतो नाही होतो 100%। सुनो मिट्टी की आवाज, सुनो मिट्टी की आवाज, सुनो मिट्टी की आवाज। संशोधन से समृद्धि की ओर, साथ है बायोमी तो कम खर्च में ज्यादा लाभ की हामी।